हा लक्ष दे. आता आपण कोणता पुन्हा रिझल्ट ओपन केला ना तोच रिझल्ट. बरोबर आहे. आता पुढच्या ऑप्शन विषयी माहिती घेऊ. काय दिलं पहिलं वाचत झालं ते दाखवतो. इन्सर्ट. इन्सर्ट मधून काय दिलं आहे. इन्सर्ट सेल नका बघू हा ऑप्शन. कोणता घेणार आपण. इन्सर्ट. इन्सर्ट सीट रोज. त्याच्या खाली काय दिलं आहे. इन्सर्ट सीट कॉलम. समजते. आता सीट रो म्हणजे काय तर रो इन्सर्ट होणार आणि कॉलम म्हणजे काय तर कॉलम इन्सर्ट होणार. आणि पुढचा ऑप्शन कोणता आहे. इन्सर्ट सीट. बरोबर आहे. सर्वात प्रथम आपण हे बघूया. इन्सर्ट सीट रो म्हणजे काय. तो रोचा अर्थ काय. समजा आता मी नाव लिहिले ते बरोबर. डी नाव लिहिले ना. मला याच्यावरती समजा एखादी रो पाहिजे. बरोबर. आता समजा हे नाव लिहिले ना. मला याच्यावरती अजून एखादी रो पाहिजे असेल तर आपण जिथे क्लिक करणार जी सेल जी रो सिलेक्ट करणार त्याच्यावरती एखादी रो इन्सर्ट होणार. कसं यायचं आहे. दिसतो ना इन्सर्टचा ॲरोवरती जायचं आहे आणि काय घेणार. इन्सर्ट सीट रो. बघा झालं. एक झाली ब्लँक रो इन्सर्ट. बरोबर आहे. आता ही रो नको आहे आपल्याला. मग कसं करणार. इथे मध्ये क्लिक करा कुठेही. बरं ना. जी रो नको असेल ते मध्ये क्लिक करा. डिलीट वरती जायचं. हॅलो. पुढे काय दिलं आहे. डिलीट सीट रो. समजतं ना. रो डिलीट होणार तेवढी. बघा गेली रो. आता रो इन्सर्ट कुठे होणार नेमकी. आपण जी सिलेक्ट करतो त्याच्या वरती इन्सर्ट होणार. समजतं ना. आपण जी रो सिलेक्ट केले ना त्या रोच्या हमीच्या वरती सिलेक्ट होणार. पण आता एकच रो सिलेक्ट झाली होती. आपल्याला समजा 3-4 एकदम पाहिजेत तर काय करणार. एकदम रो सिलेक्ट करायच्या. किती रो सिलेक्ट केल्या. 3 सिलेक्ट केल्या ना. आता रो इन्सर्ट करा. मग एरोवरती जाऊन काय करायचं. इन्सर्ट सीट रो. बघा झाले 3 रो इन्सर्ट. समजतं. मी कंट्रोल झेड म्हणजे अंडू बटन दाबून मागे आलो. तसं आता कॉलम इन्सर्ट करायचं आहे. एखादा कॉलम सिलेक्ट करा. आता कॉलम कुठे इन्सर्ट होणार. ह्या कॉलमच्या डाव्या बाजूला की उजव्या साईडला. तर कॉलम हमेशा कुठे इन्सर्ट होतो. डाव्या साईडला. आणि रो कुठे होते तर वरच्या बाजूला इन्सर्ट होते. इन्सर्टच्या ॲरोवरती गेलो आणि काय घेणार. इन्सर्ट सीट कॉलम. बघा झाला एखादा कॉलम इन्सर्ट. बरोबर आहे. नको आहे तर काय करणार. सिलेक्ट करा. नंतर कुठे यायचं आहे. इथून घालू शकतो आपण. जशी रो डिलीट केली ना तसं काय शकतो. डिलीट सीट कॉलम. बरोबर ना. जे इन्सर्ट केलं इथून आपण डिलीट करू शकतो. बघा झाला कॉलम डिलीट. समजतंय. रो कशी इन्सर्ट करायची. कॉलम कसा इन्सर्ट डिलीट करायचा. आता पुढे काय दिलं आहे. इन्सर्ट सीट. इन्सर्ट सीट म्हणजे काय. आता सध्या आपल्याला किती सीट आहेत हे दाखवतो ना. 4 सीट. आपल्याला नवीन सीट पाहिजे तर कुठून घेणार आपण. एक तर इथून क्लिक करू शकतो. दाखवतो इन्सर्ट सीट म्हणून. किंवा दुसरा मार्ग कोणता आहे. इन्सर्टमध्ये जाऊन शीटवरती क्लिक करायची. आता 4 सीट आहेत ना इथे. मग अजून 5वी सीट येणार इथे. बघा आली 6 नंबर सीट. समजतंय. आता समजा इथे मी कोणता तरी एखादा लिहितो काय ते. समजा आपण काही डेटा लिहिला असेल. आता ही सीट नको आहे आपल्याला तर घालवणार कशी. डिलीटमध्ये जायचं. कुठे क्लिक करणार. डिलीट सीटवरती क्लिक करणार. बरोबर आहे. पण ज्यावेळी डिलीट सीटवरती क्लिक करणार त्यावेळी सीट काय होणार. ती परमनंटली डिलीट होणार. त्यावेळी ती सीट काय होणार. परमनंटली डिलीट होणार. बरोबर. अंडू करून मागे येणार नाही. बघा मी डिलीट सीट करतो. तो विचारतोय खरोखर डिलीट करायची आहे का. मग डिलीट करण्यासाठी काय करायचं. येस करायचं इथून. समजतं एवढं. कळेल सीट कशी डिलीट करायची. आता पुढची ऑप्शन बघा जरा. फॉर्मॅटमध्ये काय दिलं आहे. रो हाईट. रो हाईटचा अर्थ काय की रोची हाईट वगैरे वाढवायची आहे. बरोबर आहे. हे आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं रोची हाईट कशी वाढवायची आहे. पण ती कशी आपण वाढवली होती. डायरेक्ट इथून ड्रॅग केली होती ना. पण समजा आपल्याला परफेक्ट एखाद्या रोची हाईट वाढवायची असेल. समजा या सर्व रोची हाईट किती करायची मला. 30 किंवा 40 पॉईंट करायचे. तर कुठे येणार आपण. फॉर्मॅटमध्ये रो हाईट आहे ना. किती 21 आहे ना. मी समजा 40 केली. इथे लिहिलं 40 आणि ओके केलं. बघा वाढते रोची हाईट. समजतंय. आता पुन्हा त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट करायचं. समजा जेवढी यांची हाईट आहे ना अल्फाबेटची त्याच हिशोबाने मला हे रोची हाईट ॲडजस्ट करायची. तर काय करणार आपण. एवढ्यानं सिलेक्ट करा. कुठे जाणार आहे. फॉर्मॅट. फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे. ऑटो फिट रो हाईट म्हणजे ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होणार. ती होते त्याच्या हिशोबाने ऑटोमॅटिक ॲडजस्ट. तसे आता बघा हा कॉलम घेतला समजा मी. बरोबर ना. हा मॅथ्स लिहिले ना तो कॉलम सिलेक्ट केला. आता आपल्याला ह्या कॉलमची विड्थ वाढवायची आहे. तर एक तर इथून ड्रॅग करू शकतो किंवा दुसरा कोणता मार्ग आहे.
फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. नंतर कॉलम विड्थ. आलो आता 9 आहे ना, समजा किती घेतलं मी 20 घेतलं आहे. नंतर काय करणार आपण, ओके वाढली. पण आता मी इथे क्लिक केलं समजा, मला आता केवढी हाईट करायची आहे, याची विड्थ केवढी करायची आहे, की जेवढी मॅथ्ससाठी जरुरी आहे ना तेवढी याची विड्थ तयार करायची, बरोबर, तेवढीच रुंदी तयार करायची याची. तर कुठे जाणार, हा कॉलम सिलेक्ट केला, इथे मॅथ्समध्ये क्लिक केलं. कुठे जाणार आपण, फॉर्मॅटमध्ये कुठे जाणार आहे, ऑटो फिट कॉलम विड्थ. म्हणजे काय, तर जेवढी जरुरी आहे त्या हिशोबानं ते कॉलमची विड्थ ॲडजस्ट होणार. झाली एवढी ॲडजस्ट, समजतंय, कळलं एवढे. आता हा ऑप्शन काय दिला वाचा जरा, डिफॉल्ट विड्थ. डिफॉल्ट विड्थचा अर्थ काय, की सर्व कॉलमची विड्थ आपण एकदम चेंज करू शकतो. समजा ना, सर्व कॉलमची विड्थ एकसाथ चेंज करायची आहे तर डिफॉल्ट यूज करणार. पण तो कशावरती होणार, नवीन ब्लँक शीटवरती अप्लाय करणार. तो कशावरती अप्लाय होणार, तो ब्लँक शीटवरती आहे. इथे ब्लँक शीट. आता मी कोणता रो किंवा कॉलम सिलेक्ट केला आहे का, नाही. मग डायरेक्ट कुठे जाणार आपण, फॉर्मॅटमध्ये डिफॉल्ट विड्थ. म्हणजे काय होणार, तर सर्व कॉलमची विड्थ एकसाथ चेंज होणार. समजा मी 30 लिहिलं इथे, पहिलं ते डिफॉल्ट विड्थवरती क्लिक केलं, नंतर किती लिहिले ते 30 आणि ओके करा. बघा जरा झाली सर्वांची विड्थ स्टँडर्ड, कळलं. अंडू करून पुन्हा मागे आलो समजा, कळतं एवढं, समजलं ऑप्शन. रो हाईटचा अर्थ काय, की रोची हाईट वाढवायची असेल तर. ऑटो फिट म्हणजे काय, तर जेवढी जरुरी आहे तेवढे ऑटोमॅटिक काय होणार, ॲडजस्ट होणार हाईट. कॉलम विड्थ म्हणजे काय, तर कॉलमची विड्थ चेंज करायची आहे. ऑटो फिट म्हणजे पुन्हा नॉर्मल ॲडजस्ट होणार. डिफॉल्ट विड्थचा अर्थ काय, समजा आपल्याला सर्व कॉलमची विड्थ एकदम चेंज करायची आहे, बरोबर ना, एकसारखीच करायची आहे, तर कोणता ऑप्शन घेणार, डिफॉल्ट विड्थ. पण तो त्याच्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, ब्लँक शीटवरती ट्राय करायचं आपण, बरोबर ना. जशी समजा रोची हाईट कमी जास्त केलेली असेल ना, तर त्यांच्यावरती ट्राय नाही करू शकत आपण. तर कशावरती घेणार, तर ब्लँक शीटवरती. कळलं एवढं. आता इथे वाचा काय दिलं आहे ना, विजिबिलिटी. त्यामध्ये काय दिलं आहे, हाईड आणि अनहाईड. हाईडचा अर्थ काय, की गायब करायचे आहे. आणि अनहाईडचा अर्थ काय, की जे गायब झालेलं असेल. बघा, हाईड म्हणजे काय, तर गायब करणार ना. आणि अनहाईडचा अर्थ काय, की जे गायब झालं आहे ते पुन्हा घेऊन यायचं आहे. मग पहिलं काय दिलं, हाईडमध्ये रोज, म्हणजे आपण रोला हाईड करू शकतो. खाली काय दिलं, कॉलम. कॉलम पाहिजे तर कॉलमला हाईड करू शकतो, आणि सीट पाहिजे तर सीट, बरोबर, तिन्ही चीज हाईड करू शकतो. अनहाईड म्हणजे काय, तर ते घालवलेले पुन्हा मागे आणण्यासाठी, कळतंय. आता पहिलं काय बघू आपण, हाईड रो म्हणजे रोला गायब करायचे. समजा हे मार्कशीट दिसतंय है ना, मार्कशीट नको आहे मला, किंवा हे दिसतं ना नेम कॉलम, हा पूर्ण, ही पूर्ण रो नको आहे आपल्याला. तर काय करणार, सिलेक्ट केलं इथून. बघा जरा कुठून जायचं आहे, फॉर्मॅट, नंतर हाईड आणखीन अनहाईड, आणि त्यामध्ये कोणता घेणार, हाईड रोज. बघा जरा रो हाईड झाली, बरोबर आहे. पण आपल्याला कळणार कसं की हाईड झाली की नाही झाली ती. आता बघा जरा 6 नंबरची दिसते रो, त्यानंतर कोणता नंबर दिसतोय, 8 नंबर मधला 7 नंबर दिसतोय का, नाही दिसत आहे. मग आपण काय करणार, या दोघांना पण सिलेक्ट करा, बरोबर आहे. 6 नंबर आणखी 8 नंबर केलं, दोघांना पण सिलेक्ट, कारण या दोघांच्या मधले आपल्याला अनहाईड करायचे ना. मग कुठे आल्यानंतर फॉर्मॅट, हाईड अँड अनहाईड. काय करायचं आहे, अनहाईड रो म्हणजे काय होणार, रो जे गायब झाले रो आहे ते पुन्हा येणार. 7 नंबर रो, बघा जर आली ते पुन्हा गायब, समजते, गायब झाली रो आली. तसं मला टोटल कॉलम समजा हाईड करायचं आहे. सिलेक्ट केला, कुठे जाणार आपण, फॉर्मॅट, कळतं एवढं. फॉर्मॅट नंतर कुठे जाणार, हाईड अँड अनहाईड, आणि काय करणार, हाईड कॉलम. म्हणजे काय, तर जो कॉलम सिलेक्ट केला तो हाईड होणार. बघा जरा इथे दिसतो डी, नंतर काय दिसतो, डायरेक्ट एफ दिसतोय ना. मग पुन्हा मागे घेऊन यायचं त्या कॉलमला, तर कसं करणार, हे दोघांना सिलेक्ट करा, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. काय दिलं आहे, हाईड अँड अनहाईड, अनहाईड कॉलम्स. आला कॉलम पुन्हा मागे, समजतं एवढं. आलो अनहाईड कॉलम. आता पुढे काय दिलं वाचा इथे जरा, हाईड सीट. हाईड सीटचा अर्थ काय, की सीट हाईड होणार, समजा ना. हाईड सीट म्हणजे काय, तर सीट हाईड होणार.
आता बघा दिसते आपल्याला ही सीट नंबर 1. समजा सीट नंबर 1 मला गायब करायचे आहे, तर काय करणार आपण? हाईड अँड अनहाईड, हाईड सीट, बरोबर आहे. आता बघा अनहाईड ऑप्शन ऑन आहे का? नाही ऑन आहे, कारण का आपली सीट गायब आहे का कोणती? नाही, अजून आपण सीट हाईड केलेली नाही ना. मग मी काय करतो, हाईड सीट. बघा सीट गायब झाली 1 नंबरची. कळलं? पुन्हा आणण्यासाठी कुठे यायचं आहे? फॉर्मॅट, हाईड अँड अनहाईड, अनहाईड सीट. कोणती सीट अनहाईड करायची आहे? हीच आहे ना सीट 1. त्याला सिलेक्ट करून काय करणार? ओके. बघा आली इथे अनहाईड. समजतंय? कळलं हाईड कशी करायची, अनहाईड कशी करायची सीटला? समजतं एवढं? हां, आता वाचा जरा महत्त्वाचं काय दिलं इथे. रिनेम. रिनेमचा अर्थ काय? तर नाव चेंज करायचं आहे. रिनेमचा अर्थ काय? नाव चेंज करायचं आहे. कोणाचं नाव चेंज करायचं आहे? तर सीटचं नाव चेंज करायचं आहे. आता सध्या आपल्या सीटला नाव काय आहे? सीट 1, सीट 2, बरोबर ना, सीट 3. मग मला याचं नाव चेंज करायचं आहे, तर आपण नाव कसं चेंज करणार बघा जरा. मला सीट 1 जेव्हा काय द्यायचं आहे, ते मार्कशीट द्यायचं आहे किंवा रिझल्ट द्यायचा आहे. मग कुठे येणार आपण? फॉर्मॅट, रिनेम सीटवरती क्लिक करायचं आहे. बघा झाला, आला इथे ब्लॅक कलर. आता हे नाव डिलीट करा. आलं? आता डिलीट केल्यानंतर याला काय नाव द्यायचं आहे? रिझल्ट. बरोबर आहे, नाव दिलं रिझल्ट. बरोबर आहे. आता रिझल्ट नाव दिल्यानंतर एकदा बाहेर क्लिक करायची. पण याचा उपयोग काय बघा. समजा मी आता 4 नंबर सीटवरती आहे, बरोबर ना. मग आपल्याला कोणती सीट ओपन करायची आहे? की ज्या सीटवरती आपण रिझल्ट बनवला होता तो. मग आता आपण नावावरून कळू शकतो की आपला रिझल्ट कोणत्या सीटमध्ये आहे. तर या सीटमध्ये काय आपला रिझल्ट आहे. डायरेक्ट क्लिक केलं. समजतं नाव कशासाठी द्यायचं? तर आपल्याला त्या सीटमध्ये आपण काय तयार केले डेटा, ती लगेच इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता पुन्हा कुठे यायचं? फॉर्मॅट, वाचायचे काय दिलं आहे? मूव ऑर कॉपी सीट. याचा अर्थ काय? आता समजा आपले रिझल्ट नावाची सीट आहे, बरोबर आहे. मला याची अजून एखादी डुप्लिकेट कॉपी पाहिजे. तर डुप्लिकेट कॉपी कशी तयार करणार आपण? इथे याचं मूव ऑर कॉपी सीट, बरोबर ना. कोणाची कॉपी पाहिजे? रिझल्ट नावाची ना. समजते? तर रिझल्टची कॉपी पाहिजे तर काय करणार? इथून सिलेक्ट करायचं, दिसतंय क्रिएट अ कॉपी. नंतर काय करायचं आहे? ओके करायचं. बघा आली इथे रिझल्ट. हे पण रिझल्ट आहे ना, दोन्ही डेटा तोच आहे, कारण याची कॉपी आहे ती. ही नको असेल तर डिलीट करू शकतो आपण रिझल्ट. फॉर्मॅट, सॉरी, दिसतंय डिलीट. डिलीट सीट करायची आहे आणि तुम्ही काय करा? डिलीट करा, कारण का आपला ओरिजिनल रिझल्ट आहे ना याच्यामध्ये. आणि लास्टला इथे वाचा जरा काय दिलंय? टॅब कलर. टॅबचा कलरचा अर्थ काय? की ते बटनचा कलर. सध्या आपल्या हे दिसतं ना बटन, सीट 1, सीट 2, सीट 3. आपल्याला समजा यांचा कलर चेंज करायचा, तर कुठे येणार आपण? फॉर्मॅट, टॅब कलर. इथून एखादा कलर घ्या कोणता पाहिजे तो. आता बाहेर क्लिक करा जरा आणि दुसऱ्या बटनवर क्लिक करा. दाखवते बटनचा कलर कोणता आहे तो. कळलं टॅब कलरचा अर्थ काय? कळेल? बघा ना एवढी प्रॅक्टिस करून. काय काय केलं होतं बघा जरा. इन्सर्टमध्ये गेलो होतो, रो घेतली होती. रो कुठे इन्सर्ट होणार? जे आपण सिलेक्ट करणार ना त्याच्यावरती इन्सर्ट होणार. आणि कॉलम कुठे इन्सर्ट होणार? जो कॉलम सिलेक्ट करणार त्याच्या डाव्या बाजूला. सीट पाहिजे तर सीट इन्सर्ट करू शकतो. तसेच नको असलेलं तर काय करणार? इथून डिलीट करणार. कळतंय? नंतर रो हाईटचा अर्थ काय? की रोची हाईट वाढवायची आहे. समजा ना 4-5 रोची हाईट वाढवायसाठी काय करणार? 4-5 एकदम रो सिलेक्ट करा. ऑटोफिट म्हणजे काय? तर तो ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार साईजनुसार. कॉलम विडचा अर्थ काय? की कॉलमची विड वाढवायची आहे, बरोबर ना. इथे पण ऑटोफिटचा अर्थ काय? की तो ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार. काय दिलं? डिफॉल्ट विड ना. काय सांगितलं होतं डिफॉल्ट विडचा अर्थ? की सर्व कॉलमची विड्थ एकदम चेंजेस होणार, बरोबर. एकदम आपण बदलू शकतो. पण त्यासाठी कंडिशन काय वापरली होती? त्याच्यासाठी ह्या सीटवर आपण वापरू शकतो का? नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागणार? नवीन सीट तयार करावं लागणार, बरोबर ना. मी ब्लँक सीटवरती घ्यायचं ते. इथून काय करू शकतो आपण? हाईड किंवा अनहाईड करू शकतो. आणि इथून काय दिलं होतं? नाव चेंज केलं होतं. कळेल? करणार एवढी प्रॅक्टिस. समज
बस ना, करा एवढी प्रॅक्टिस. आता ही फाईल सेव्ह करायची, तर कुठे आणा आपण, फाईलमध्ये जाऊन एकदा सेव्हवरती क्लिक करायचे. दाखवतोय ते. आता हे जे आपण चेंजेस केलेत ना नवीन, ते सर्व चेंजेस करणं त्याच्यामध्ये सेव्ह होणार. करा एवढी प्रॅक्टिस.